कोणताही देश असू द्या, त्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी 3 प्रकारच्या लोकांचं योगदान असतं। 3 सजावत देश को, सती संत और शूर। 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर। 3 सजावत देश को, सती संत और शूर। 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर। राष्ट्राचं नाव 3 लोक मोठी करतात, सती, संत आणि शूर। राष्ट्राची मानहानी सुद्धा 3 लोक करतात, कपटी, कायर आणि क्रूर। हे 3 प्रकारची माणसं देशाचं नाव खराब करतात आणि देशाचं नाव वाढवतात कोण? सती, संत आणि शूर। सतीनं काय करायचंय? सती म्हणजे माझ्या माता वर्ग। तुम्ही काय करायचंय? सतीनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि शूरानं देशाचं संरक्षण करायचं। तिघाकडे 3 मोलाच्या जबाबदाऱ्या आहेत। माझ्या ताईंनो, तुमची खूप मोठी जबाबदारी आहे। घरातली स्त्री ही घरामध्ये फार मोलाची असते। कोणी म्हणत असेल स्त्रीकडे काय जबाबदारी आहे? पुरुष जर समाजातल्या गोष्टी पाहत असतील तर अख्खं घर सांभाळण्याची जबाबदारी माझी मातावर्ग घेत असते। स्त्रीकडे खूप मोठी जबाबदारी आहे। स्त्रीला सामान्य समजून तिची कधीच तिला तुच्छ समजून तिची निंदा करू नये। स्त्रीचा सन्मान करावा। अरे स्त्री शक्तीचं रूप आहे, म्हणून तर इच्छादेवी ट्रस्ट मंडळाने यावर्षी महिला सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान। अरे जिस नारी से पैदा हुए शोक भीष्म हनुमान। स्त्री काय सामान्य आहे का? प्रचंड ताकद आहे का स्त्रीमध्ये? स्त्री जेव्हा ठरवते ना, तेव्हा ती स्वतःच्या जीवनामध्ये अद्भुत काहीतरी करत असते। फक्त स्त्रीनं स्वतःला ओळखावं। प्रचंड ताकद आहे आपल्यामध्ये। कान देऊन ऐका, माझी मातृशक्ती जेव्हा हातात पुस्तक घेते ना, तेव्हा तीच तर सरस्वती असते। तुम्ही सरस्वती आहात। जेव्हा आपण ग्रंथ हातामध्ये घेऊ तेव्हा लोक आपल्याला सरस्वती रूपामध्ये साकारतील। हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून हे। हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून। माझी मातृशक्ती हातात जेव्हा पुस्तक घेते तेव्हा तीच सरस्वती असते। माझी मातृशक्ती राशीचं माप ओलांडून जेव्हा लग्न प्रसंगी गृहप्रवेश करते त्यावेळेला तुम्हीच तर लक्ष्मी असता। घरातल्या लोकांना चांगले पदार्थ तयार करून खाऊ घालताना त्या घरातली अन्नपूर्णा तुम्हीच असता। घरातलं जर कोणी आजारी पडलं तर रात्रभर मिठाच्या पट्ट्या कपाळावरती लावताना त्या घरातली रेणुका तुम्हीच असता। आणि घरावर संकट आलं तर सगळ्यात पुढे जेव्हा धाडसानं पुढे जाताना ताकदीनं, तेव्हा त्या घरातली दुर्गा तुम्हीच असता। आणि छोट्याशा लेकरानं आई मला हे दे, मला ते दे, लेकराची जेव्हा इच्छा पुरवताना तेव्हा तुम्हीच इच्छा देवी असता। ओळखून घ्या, प्रचंड ताकद आहे आपल्यामध्ये। आपण साक्षात शक्तीचं स्वरूप आहोत, फक्त आपण स्वतःला ओळखलं पाहिजे। माझ्या ताईनं एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं। तिनं भगवतीला प्रार्थना केली, आई शेत आम्ही कसतोय आणि त्या शेतातलं पीक दुसरेच कापून घेऊन जातात ग। मंदिर आम्ही बांधतोय पण मंदिर तोडण्याचं काम नको ती लोक करतायत ग। ए आई, आमच्या सुना आमच्या डोळ्यासमोर कुणीतरी उचलून घेऊन जातंय, आमच्या लेकरांची कत्तल कुणीतरी करतंय, आमच्या गाईला मारण्याचं काम करतंय, आमच्या म्हाताऱ्या माणसांची थट्टा टिंगल उडवण्याचं काम करतंय। आई, या दुष्ट लोकांना दंड देण्याची ताकद मला दे। माझ्या भुजामध्ये तू संचार आणि हे काम जर तुला माझ्याकडनं करून घ्यायचं नसेल तर असा पुत्र माझ्या पोटी घाल की तो या सगळ्या दृष्टांसाठी काल असला पाहिजे, या सगळ्या लोकांसाठी तो तलवार असला पाहिजे, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल। भगवतीचा धावा केला
आणि साक्षात भगवतीनं असा संचार केला की त्या मातृशक्तीच्या पोटी प्रतिसूर्य जन्माला आला. त्या सूर्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता जिजाऊ की जय. तो बापाचा 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 बाप, अरे वाघ शुभा जन्मला हो. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, 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 तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर 150 वर्षाची गुलामगिरी संपवणारा पुत्र त्या मातृशक्तीनं या मातीला दिला. सूर्यापेक्षा कमी नव्हता. आजही त्या सूर्याच्या, त्या क्रांती सूर्याच्या चरित्राचा प्रकाश जगभर आहे, देशभर नाही जगभर आहे. जेव्हा एक मातृशक्ती स्वतःला ओळखते ना, तेव्हा ती छत्रपती शिवरायांसारखे रत्न जन्माला घालत असते. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर तुमच्या माझ्यासाठी शिक्षणाची गंगा खुली केली. आम्ही काय इथे उभं राहून कीर्तन केलं असतं जर आम्हाला पुस्तकच वाचता आली नसती तर. त्या सरस्वतीला नाही पाहिलं आम्ही, पण आमच्यासाठी जी सरस्वतीपेक्षा कमी नाही अशा महिलांसाठी शिक्षणाची सुविधा करणाऱ्या, महिला स्त्री साक्षर बनावी याच्यासाठी लोकांची दगड शेणमाती अंगावर घेणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले एक स्त्री शक्तीच आहे ना. पेशवाईला पत्र पाठवलं, आक्रमण करणार आहात, मालवा प्रांताची महाराणी आहे मी, महाराष्ट्राच्या अहिल्यानगरमध्ये माझा जन्म झाला, चौंडी गावात माझा जन्म झाला, मालवा प्रांताची महाराणी बनले. कमी काळात कपाळावरचं कुंकू संपलं, सासरा रूपी छत्र डोक्यावरचं हरवलं, काळजाचा तुकडा मातीच्या आड गेला होता, जावाई आधार तो सुद्धा संपला. म्हणून मी खचले असं समजू नका. शंकराचं शिवलिंग हातामध्ये घेऊन आणि जनतेच्या सेवेचं व्रत धारण करून शेवटच्या श्वासापर्यंत या गोर गरीब जनतेची मी छत्रछाया बनणार आहे. माझं राज्य तुम्हाला हडप करायचंय, या लढाईला मी तयार आहे. पण लढाईमध्ये, रणभूमीमध्ये पुरुष नाही, 5000 महिला सैनिकांची फौज असेल. महिलांसोबत लढावं लागेल तुम्हाला. घडू नाही असं, पण यदा कदाचित तुम्ही जर आमच्या सोबत लढताना हरलात तर लोक नाव ठेवतील तुम्हाला, बायांनी हरवलं म्हणतील. आणि जरी जिंकलात तर असं काही कौतुक होणार नाही. कोणाला हरवलं तर बायांना हरवलं म्हणतील. दोन्हीकडनं तुमचा अपमान होईल. कपभर पाण्यात जीव द्यावा लागेल, जीव जाता जाणार नाही. विचार करून लढाईला उतरा. एका पत्रात ज्यांनी पेशवाईला गार केलं आणि पेशवाईनं परत पत्र पाठवलं, देवीजी आम्ही आक्रमण करायला येणार नाहीत, तुमच्या राज्याचं रक्षण करण्यासाठी येणार आहोत. 5000 महिला सैनिकांची फौज ज्यांनी तयार केली आणि पेशवाईला नमवलं अशी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीबाई होळकर एक स्त्री शक्तीच आहे. जातीत जन्म घेतला अहिल्या होणार ग, नारी जातीत जन्म घेतला अहिल्या होणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग. पुण्यश्लोक अहिल्या माता की जय. ऐका, या सगळ्या स्त्री शक्ती आहेत, फक्त यांनी स्वतःला ओळखलंय. तसं आपल्यालाही ओळखायचंय. आपण एवढं सुंदर जगायचंय. सगळ्यात पहिले आज लक्षात घ्या, या आमच्या रणरागिणींसारखी आज आपल्याला हातात तलवार घ्यायची गरज नाही. नाही तर एवढं सगळं कीर्तनात आपण काही कमी नाही, आपण काही कमी नाही हे ऐकून घरातल्याच माणसासोबत लढाई करायला उठताल. हे असलं काही डोक्यात घेऊ नका. याच्यातून पॉझिटिव्ह समजून असं घ्या की स्वतःला ओळखा. फक्त चूल आणि मूल
इथपर्यंत तर आपलं जीवन मर्यादित नाहीये. दुसरी गोष्ट अशी, कुणाच्या तरी चौकटीवर कुणाच्या तरी चुलीजवळ आपण बसायचं आणि नको त्याच्या गप्पा मारायच्या. सखूची सून आली का राधाची सून गेली का? घरच्या भाकरी खाऊन लोकांची निंदा करायला आपल्याला भगवंतानं हे जीवन दिलेलं नाही. हे जीवन आपल्याला भक्ती भजन चांगली लेकरं घडवण्यासाठी दिलेलं आहे. समाजाला एक चांगली पिढी देण्यासाठी दिलेलं आहे. माझ्या ताईंनो, खरं सांगते मी तुम्हाला, माझ्या माता मावल्यावर या देशाची खूप मोठी जबाबदारी आहे बरं. कारण तुम्ही लेकराला जन्म देऊन समाजाला एक चांगला माणूस देणार आहात. समाजाला चांगला माणूस देणार आहात आणि चांगला माणूस देण्याची जबाबदारी तुमची आहे आणि ती कलाकृती सुद्धा तुमचीच आहे. लेकरू घडवायचं कसं, ही खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्याकडे. ती जबाबदारी जी माई माऊली चोख पार पाडते ना, त्या माई माऊलीचं जगामध्ये कौतुक होत असतं पहा. आणि कान देऊ नाही का, लेकरांनी म्हातारपणे सांभाळावं. एवढ्या क्षुद्र स्वार्थासाठी लेकरं जन्माला नाही घालायचे. तुम्हाला कोणीच नाही सांभाळलं ना, तर वृद्धाश्रमात सांभाळल्या जाल तुम्ही. कुठल्या मठ मंदिरात तरी कोणी तुम्हाला आसरा देईल. गाव पातळीवर कोणीतरी सांभाळेल तुम्हाला. आज असं आपण पाहतोय, समाजसेवा करणारे कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांना कोणीच नाही, त्यांना आसरा देत आहेत. म्हणून म्हातारपणी मुलांनी सांभाळावं. एवढ्या क्षुद्र छोट्या विचारानं लेकरं जन्माला घालायची नाहीत. लेकराला असं घडवा, असे संस्कार लावा. बाळा, एक वेळेला तू आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण पुढचं ऐका. बाळा, एक वेळेला तू आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण तू आपली माती, आपली संस्कृती, मातृभूमी याला सांभाळ. तू एवढा सांभाळला ना, आम्हाला सांभाळल्याचं पुण्य तुला लाभल. माता आणि मातृभूमी ज्याला कळते ना, अशी लेकरं जगामध्ये कीर्ती करत असतात. बोलणं ऐका माझं कान देऊन. माझ्या ताईंना खूप मोठी जबाबदारी आहे आपल्याकडे. लेकरू चुकलं ना, एक लेकरू चुकलं तर समाजाचा खूप मोठा घात होत असतो. समाजाला भयंकर त्रास होत असतो. रोज आपण टी व्ही, पेपर, यूट्यूब, फेसबुक या माध्यमातून कितीतरी गोष्टी, घटना ऐकतो की एक माणूस चुकला तर समाजाचं किती मोठं नुकसान होतं. मग चुकीचा तो माणूस चांगला घडवायचा का चुकीचा घडवायचा हे आईच्या हातामध्ये आहे. आईनं जर ठरवलं तर ती या मातीला, या परंपरेला, या लोकांना चांगला पुरुष देते पहा. एक चांगलं व्यक्तिमत्व देत असते. लेकराला लहानपणी संस्कार लावा आणि बालपणाचं संस्कार लावायचं त्यांचं वय निघून गेलं आणि मग ते मोठे झालं, तुम्ही जर हातात छडी घेतली तर ते छडी घेतात आणि मोडून टाकतात. मग काही उपयोग नाही आहे. लहान लेकरू लहान आहे तोवरच त्याला शिस्त, वळण, खरं बोला, हरिपाठाला चला, तुळशीला पाणी घाला, आईवडिलांचं दर्शन घ्या, रोज ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचा. हे सगळं वळण, ही सगळी शिस्त बालपणीच लेकरांना लावायची. लेकराला वाचता यायला लागल्यानंतर, त्याला लिहिता वाचता यायला लागलं, ते 5वीच्या वर्गात गेलं आणि 5वीच्या वर्गात गेल्यापासनं तुम्ही त्याच्या हातात जर ज्ञानेश्वरी दिली तर तुमचं लेकरू म्हातारा होईपर्यंत चुकीच्या मार्गावर जाणार नाही. ही खात्री मी देते तुम्हाला या व्यासपीठावर उभी राहून. का? आम्हाला ज्ञानोबरायांच्या त्या वाणीवर एवढा विश्वास आहे. 5वीच्या वर्गापासून ज्या लेकराच्या हातात ज्ञानेश्वरी आहे, त्या लेकराच्या हातामध्ये तंबाखूची पुडी, गुटख्याची पुडी, नको ती बॉटल, नको तो ग्लास येणार नाही. ही शाश्वती आम्ही देतो जर त्याच्या हाताला ज्ञानेश्वरी उचलण्याची सवय असेल तर. मग लेकरू ढाब्यावर पाठवायचं का तीर्थक्षेत्रावर पाठवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. ते लहान असतानाच त्याला वळण लावा. आणि जी लेकरं वळण चुकलेली असतात ना, संस्कार शून्य लेकरं, त्या लेकरांचं फार कठीण आहे. आईवडिलांचं वळण नसलं ना तर लेकरं एवढी बिघडतात माझ्या ताईंनो, एवढी बिघडतात. लेकरांचा लाड करा बरं का, लाड करा, मी म्हणत नाही, पण अति लाड करू नका. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. ऐकलंय ना? चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना ना चाहिए.
सिर पे बिठाना ना चाहिए और चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घुमना ना चाहिए. काही गोष्टींची पथ्य आपण पाळले पाहिजेत. लहान लेकराला विडीच वळण नाही लावलं, खूप लाड केला तर लाडानं लेकरं बिघडतात. अति लाडानं लेकरं बिघडतात. उदाहरण सांगते तुम्हाला. गावच्या पाटलाला म्हातारपणी 2 लेकरं झाली. असली खटाळ लेकरं होती, काय सांगू तुम्हाला. एवढी डेंजर आपल्या इच्छापूरमध्ये दाखवायला नाही पा. कुणाची शेंडी ओढ, कुणाची मिशी ओढ, विनेकराचा विना ओढ. विचित्रच लेकर होती. कुणाच्या डोळ्याचा चष्मा काढून घे. कथेत जर मावशी आणि आई बसली, एखादी शेजारी बसली, दोघींच्या विणीची गाठ मार. विचित्रच लेकर होती. त्या लेकरानं अख्ख्या गावाला वेड लावून सोडलं. ऐका, त्या गावामध्ये योगायोगानं काल्याचं कीर्तन झालं आणि पाटलाला कीर्तन खूप आवडलं. पाटील म्हटले, अख्ख्या सप्ताहात बाबा तुमचंच कीर्तन 1 नंबर झालं. का म्हणे, तुम्ही तुमच्या कीर्तनात देवाच्या एवढ्या खोड्या सांगितल्या, त्या खोड्या माझ्या पण लेकराला मॅच झाल्या म्हणून मला कीर्तन आवडलं. म्हणजे कोण कुठं या मग जुळवल काही सांगता येत नाही. ठीक आहे म्हणे. पाटील बुवा म्हणतात, बाबा आमच्या घरी चहा प्यायला चाला. महाराज म्हटले, पुन्हा कधीतरी या गावाला यावं लागल. गावाचं मन मोडावं पण गावच्या पाटलाचं मन मोडू नये. कुणाचं जरी नाही ऐकलं तरी सरपंचाचं ऐकलंच पाहिजे. गावाचं मन मोडू नये. मग महाराज पाटलाच्या घरी चहा प्यायला आले. महाराज सोफ्यावर, पाटील खुर्चीवर. जुना काळ होता. जुन्या काळामध्ये पती पत्नी एकमेकाला खूप आदरानं बोलायचे हो. पाटलानं आपल्या लक्ष्मीला आवाज दिला, पाटलीनबाई. त्या म्हटल्या, जी. असंच होतं पूर्वी. ह्या जी म्हणायच्या, ते पाटलीनबाई म्हणायचे. आता तुम्ही फक्त पाटलीनबाई म्हणून तर पहा, जी तुम्हाला येणारच नाही. उद्या प्रयोग करा, पाटलीनबाई. ह्या जी नाही म्हणणार. काय हे इकडंच आईस्क्रीम होतं, पुढं काही बोलतच नाही. आवाज दिला, पाटलीनबाई. जी 2 कप चहा करा. लगेच करते. पाटलीन फार छान होती. पाटलीनं चहा ठेवला. महाराजांच्या पाटलाच्या गप्पा चालू झाल्या. पाटलाच्या कार्ट्याला कुणीकडनं कळालं आपल्या घरात महाराज आले. कार्ट गल्लीत गोट्या खेळत होतं. महाराज आपल्या घरी आले, कळालं त्याला 120च्या स्पीडनं धूम पळालं. पाहुणे घरात आल्यावर लेकरं का गोंधळ घालतात त्याचं उत्तर अजून कळालं नाही. पाहुणे घरात आले ना, लेकरं उलट्याच उड्या मारतात. कोणती उडी म्हणतात याला? कोलांटी उडी. बरं, मी काही उडीच्या विरोधात नाही. बरं, मारू द्या उडी. आईजवळ उडी मारा, बापाजवळ उडी मारा का पाहुण्याच्या थोबाडावर? कथा कार्ट्यानं म्हाताऱ्या माणसाच्या तोंडावर उडी मारली होते 2दा, ते सुद्धा ठोय. म्हाताऱ्याला घरात घेता कुणी घेईना म्हणे. जाताना असं नव्हतं, येताना असं कसं आलं. लेकरं फार कठीण. मग ते कार्ट 120च्या स्पीडनं घराकडं पळत आलं आणि घराकडं पळत आलं. महाराज सोफ्यावर बसले होते. असं पळत आलं, असं पळत आलं, असं पळत आलं. महाराजांच्या बाजूला सोफ्यावर दणकन बसलं. जसं दणकन बसलं तसे महाराज टुणकन उडाले. महाराज छताला चिटकले 2 तास. येता खाली येईनात. जसा फॅन फिरायचा तसे महाराज फिरायचे. शेवटी आकड्यानं खाली काढून घ्यावे लागले महाराज. महाराज एकच म्हणायचे, मीही जिवंत आहे का? पाटील म्हटले, बाबा तुम्हाला काही झालं नाही, निवांत राहा. बकेट भर पाणी पाटलानं महाराजांच्या डोक्यावर टाकलं. तेव्हा कुठे महाराजांनी श्वास सोडला, फुसकारा सोडला. कार्ट विचित्रच होतं. महाराजांच्या बाजूला बसलेलं. बसलं त्यानं महाराजांच्या पिशवीतच हात घालायला चालू केला. महाराज मनात म्हणायचे, नारळ घेई नका, पण पाकिट घेतलं तर काय करायचं? कारण त्याच्यात कीर्तनाचं पाकिट पण होतं. महाराजांनी त्याला चिमटा घेतला, त्यानं कुई केलं आणि बाजूला गेलो. लेकरो विचित्र. छोडूंगा नहीं महाराज मैं आपको, बदला लेकर रहूंगा. मनात म्हणतंय बदला लेकर रहूंगा. महाराजांचा जीव असा घाबऱ्याच होता.
आता काय करतंय काय माहिती. कार्ट महाराजांच्या समोर आलं आणि महाराज जुन्या काळातले होते, मोठ्या मिशा, दाढी, शेंडी, दाखवायला कुणी नाही मला इथं पाहता. असं रुबाबातले महाराज होते. कार्ट पुढं आलं आणि महाराजांच्या मिशा कचकन पकडलं. दोन्ही मिशा ओढायचं, चिकू चिकू चिकू, बरोबर आहे, चिकू चिकू करून मिशा ओढायचं. महाराजांच्या डोळ्याला टच पाणी आलं. महाराज म्हणतात, बाळा असं दाढी मिशाला खेळू नये, ये इकडे बस बाजूला. नाही बाबा, तुमच्या मिशासोबतच खेळायचं. पाटील म्हणतात, महाराज म्हणतात, पाटील लेकराला काही सांगा, दाढी मिशा खेळताय, दुसरं काहीतरी खेळायला द्या त्याला. पाटील म्हणतात, बाबा खेळू द्या, त्याला झोका खेळायची सवय आहे. महाराज म्हणतात, या काही झोक्याच्या दोऱ्या नाही, त्या माझ्या मिशा आहेत, काढायला बाजूला. कसं बसं कार्ट बाजूला काढलो. महाराज म्हटले, या घरात अक्कल नाम शून्य आहे, कुणालाच काही कळत नाही, पटकन इथून सुटका करून घेतो. तेवढ्यात चहा आला. महाराजांनी श्वास सोडला, कपातला पूर्ण चहा बशीत ओतला, बशी ओठाला लावली आणि 5ची मोटर चालू झाली. चहा पितायत महाराज, तोंड भाजतंय तरी महाराज चहा ओढत होते. महाराज सुर सुर करून चहा पित होते. तेच कार्ट पळत आलं आणि बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. एकीकडनं महाराज चहा पितायत, दुसऱ्या बाजूनं कार्ट चहा पिताय. गारव्याचे दिवस होते. महाराजांनी सुर्र केलं का ते फुर्र करायचं. थंडीचे दिवस, कार्ट्याला जाम सर्दी झालेली होती आणि सर्दी 8 दिवसाच्या मुक्कामानं चांगली पिकलेली होती. काय सांगू. आता चहा पिताना महाराजांची नजर बरोबर त्याच्या भुयारामध्ये इथं. बाप रे बाप, तो मसाला पाहिला. महाराजांना उलटी यायची वेळ. महाराज, आणि तो मसाला आतमध्येच थांबत नव्हता, बाहेर पण यायचा ना आतही जायचं. महाराज म्हणतात, बाळा तू एकटा चहा पी. नाही बाबा, तुमच्या सोबतच प्यायचा. बोलायच्या नादात चहाची वाफ गेली पोराच्या नाकात आणि जोरात शिंकलं ते. आच्छो! तोफेतून गोळा सटकला, बशीमध्ये पडला. लाल रंगाचा चहा पिवळ्या रंगाचा झाला. बशीच हातातून सटकली, धोत्रावर पडली. चहा वगळून गेला, पण पार्सल धोत्रावरच राहिलं. महाराज जाम चिडलेले होते. कर 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 दात खात होते, पण बोलता येत नाही मोठ्याच्या लेकराला. महाराज म्हणतात, पाटील बुवा एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे. पाटील म्हणतात, बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. महाराज म्हटले, बरे आमचे आशीर्वाद आमच्याच मुळावर आलेत. पाटील असे सोन्याचे तुकडे किती आहेत तुम्हाला. बाबा फक्त 2. महाराज म्हणतात, पाटील तुमचा एक सोन्याचा तुकडा इथं आहे, तुमचं दुसरं सोनं कुठं आहे. पाटलांना सांगितलं, बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतंय. दृष्टांत संपला. चेक करून घ्या आपले आशेच आहेत का कसे आहेत म्हणून. असे असतील तर थोडेसे संस्कार लावा, थोडं वळण लावा, थोडे शिस्त लावा, हातात हरिपाठ द्या, ज्ञानेश्वरी द्या, कथेला घेऊन या, कीर्तनाला घेऊन या, आई वडिलांचं दर्शन घ्यायला लावा, तुळशीला पाणी घालायला सांगा, इच्छादेवीच्या दर्शनाला घेऊन या. म्हणजे ते असे नाही निवडणार कसे आत्ता सांगितले तसे. तर माझ्या ताईंनो, या समाजाला आपण लेकरू कसं देतोय याचा लाख वेळा विचार करायचा आहे. एवढे चांगले संस्कार लेकराला लावा, एवढे चांगले संस्कार लावा की जसं छत्रपती शिवरायांच्या आईचं नाव स्वाभिमानानं घेतलं जातं, तसं आपल्या लेकराचं कौतुक करताना आपलं सुद्धा नाव समाजानं घेतलं पाहिजे. असं लेकराला घडवा म्हटलं पाहिजे. जसं शिवरायाबद्दल बोलताना म्हणतात, अशा वाघिणीचा तो छावा
काय म्हणतात? वाघिणीचा छावा. तसं आपल्या लेकराला सुद्धा बोलताना म्हटलं पाहिजे वाघिणीचा छावा आहे म्हणून. तर लेकरं घडवत असताना माझ्या ताईंनो खूप खूप जबाबदारी आहे तुमची. लेकरं जन्माला घालून अशीच मोकार सोडून नाही द्यायची. त्यांना एवढं वळण लावा की ते गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा, नवे जगाचा स्वाभिमान बनले पाहिजेत. एवढी लेकरं सुंदर घडवा. ऐसा पुत्र देई देवा देवा, ऐसा पुत्र देई देवा देवा, ऐसा पुत्र देई देवा देवा, ऐसा पुत्र देई देवा. जग म्हणे त्याला पावा, जग म्हणे त्याला पावा, ऐसा पुत्र देई देवा देवा, 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 ऐसा पुत्र देई देवा, ऐसा पुत्र देई देवा. फार गोड गायलं भक्तिताई. भक्तिताईसाठी टाळी. ऐसा पुत्र देई देवा, जग म्हणे त्याला बाबा. पण लेकराला जगानं बाबा म्हणावं याच्यासाठी आईनं लेकराला फार वळण लावणं गरजेचं आहे. माझ्या ताईंनो, हे तुमच्या हातामध्ये आहे सगळं, लेकरू कसं घडवायचं ते. म्हणून सतीनं संस्कार लावायचे. शूरानं देशाचं संरक्षण करायचं आहे. माझ्या तरुण भावंडांनो, मावा गोवा गुटखा खाण्यात वेळ घालवू नका. शरीर बर्बाद करू नका. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही. आज आपण मावा गोवा खाऊन खोकले झालेलो आहोत. आतून आपली बॉडी पोखरली आहे. अजिबात ताकद नाही माझ्या तरुण भावंडांच्या अंगामध्ये. आणि मग ताकद नाही आहे असं संकट येतं आपल्या घरावर, आपल्या समोर, आपल्या परिवारावरती भलं मोठं संकट आलेलं पाहतो. त्यावेळेला अंगात ताकद नसल्या कारणानं आपण काहीही करू शकत नाही. म्हणून माझी विनंती माझ्या भावंडांना, मावा गोवा गुटक्यामध्ये तुम्ही जे पैसे घालवतात ना, त्या पैशाचे काजू बदाम पिस्ता मनुका अक्रोड आणा, दूध प्या, तब्येत चांगली करा. नाही तुमच्याकडे काही, किमान तुमच्या अंगातल्या ताकदीला पाहून तरी कोणी तुम्हाला सलाम केला पाहिजे, तुमचा धाक असला पाहिजे. लक्षात घ्या, बनवा स्वतःला. काळाची गरज आहे. तुम्ही देशाची ताकद आहात. यंग पॉवर इज अ कंट्री पॉवर. पण माझी भावंड काहीतरी नको ते खाऊन उगीच वारा आला की उडून जाण्यासारखी आहेत. म्हणून माझ्या भावांनो, एक बहीण म्हणून या गादीवर मी उभी आहे. समाज हिताचं, माझ्या भावंडाच्या हिताचं सांगणं माझं कर्तव्य आहे. खरं तर माझे तरुण बांधव सुधारले पाहिजेत. त्यांना त्यांची जबाबदारी कळाली पाहिजे. व्यसन करून जीवन बर्बाद करू नका. या मातीत जन्माला आलेला प्रत्येक माणूस, मी गाव, तालुका, जिल्हा, राज्यापर्यंत बोलत नाही. मी भारताच्या मातीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक तरुण, प्रत्येक व्यक्ती हा मोलाचा आहे, अनमोल आहे. प्रत्येक जण अनमोल आहे. का? जीवनच अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. माझ्या दादांनो, माझ्या भावंडांनो, माझी विनंती तुम्हाला, काहीतरी वाईट व्यसन करून जीवन बर्बाद करू नका. कारण आई तुम्हाला जेव्हा जन्माला घालत असते, बाप तुमच्याकडे जेव्हा पाहत असतो ना, तेव्हा माय बापाच्या जगण्याचे आशेचं किरण तुम्ही असता. आणि तुम्ही जेव्हा नशा करून गटारामध्ये पडताना, तेव्हा यांच्या आशा मावळलेल्या असतात. आणि ज्या दिवशी आपलं लेकरू दारू पित आहे हे आई वडिलांच्या लक्षात येतं ना, त्या दिवसापासून आई वडिलांचं आयुष्य कमी 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 होत जातं. ते झुरत असतात, मरत असतात, जीवाला खात असतात, कोसत असतात, तोंडाला पदर लावत असतात, रुमालानं तोंड झाकून घेत असतात. का? ते माझं लेकरू गटारात पडलेलं हे सांगायची त्यांना लाज वाटत असते.
म्हणून माझ्या दादांनो, आईवडिलांचा विचार करा. भविष्यात तुम्ही विवाहित होऊन कोणाचं तरी लेकरू आपल्या घरात आणणार आहात. त्या लेकराला सुख देणं, त्या लेकराला सुखानं सांभाळणं आणि या देशाला पुन्हा नवीन पिढी देणं, ह्या खूप मोठ्या जबाबदारीची कर्तव्य तुमच्याकडे आहेत. देशाची धुरा तुमच्या खांद्यावरती आहे. म्हणून माझ्या भावंडांनो, या पवित्र व्यासपीठावरनं इच्छादेवीच्या पवित्र दरबारात मी आवाहन करते तुम्हाला, तुम्ही संकल्प करा, शपथ घ्या तुम्ही की आम्ही व्यसनाला हात लावणार नाहीत, गुटख्याला हात लावणार नाहीत, आम्ही तंबाखूच्या पुडीचं व्यसन करणार नाहीत, आम्ही सुपारीकडे सुद्धा पाहणार नाहीत. जो दारू गांजा मत पियो यारो अक्कल धुंध हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्कल धुंध हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. अपने जय हो अपने जेब का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है, दारू गांजा मत पियो यारो अक्कल धुंध हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्कल धुंध हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. फार सुंदर बाळा, खूप छान. जे बोलते ना त्याचा पुरावा दिलाय वैष्णवीताईनं. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने जेब का अपने कमर का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती है. नशा केली नसताना माशीला तोंडावर बसू देता का तुम्ही? इथं कोणी करत नाही, विचारणं चुकीचं आहे. आठवून सांगा दुसऱ्याचं. नशा नाही केलेली माशी गालावर बसलेली सहन होते का तुम्हाला? मोठ्यानं बोला ना. नाही. मग नशा केल्यावर जेव्हा तुम्ही शुद्ध हरवून बसता, जी माशी नाकावर गालावर सहन होत नाही ती 2 तास तोंडात मुक्कामाला असते, आणि ती मुक्कामाला राहिल्यावर सगळेच कार्यक्रम करते. पहा, विचार करा या गोष्टीचा. मी तुम्हाला एक वाक्य सांगत होते, एक वाक्य. माझ्या तरुण भावंडांनो, कुठलीच नशा करायची नाही. ना दारू, ना गुटखा, ना मावा, ना विडी, ना सिगारेट, अजिबात व्यसन करायचं नाही. इथपर्यंत व्यसन करू नका, सुपारीच्या तुकड्याकडे सुद्धा पाहू नका. ऐकताय ना? जो माझा भाऊ सुपारीच्या तुकड्याला सुद्धा पाहत नाही, त्याची सुपारी फुटल्याशिवाय राहत नाही. सुपारी कधी फुटते? शुभमंगल. त्याची वाट पाहताय तुम्ही, पण होईना ना. का? सुपारी तोंडात टाकता, सुपारीच फुटना. माझ्या भावांनो, माझी विनंती आहे तुम्हाला, एवढे निर्व्यसनी राहा, एवढे सुंदर जगा की माय बापानं भले अडाणी असू दे आपले मायबाप, पण त्यांनी छाती ताणून सांगितलं पाहिजे, हे पोर रस्त्यानं चाललेलं धिप्पाट शरीराचं हे माझं पोर आहे, हे सांगितलं पाहिजे मायबापानं स्वाभिमानानं. एवढा स्वाभिमान किमान त्यांना देणं, एवढं तरी तुम्ही उतराई व्हा त्यांच्या बाबतीमध्ये. तर माझ्या भावंडांनो, विषय लक्षात घ्या. तरुण देशाची ताकद आहे, तरुण राष्ट्राचा कणा आहे, मातीचा स्वाभिमान आहे. खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. सांगून आम्ही थकलोय. आमचे कित्येक जे ज्येष्ठ आहेत वक्ते, महात्मा मंडळी, महाराज मंडळी, लोक निर्व्यसनी व्हावी त्याच्यासाठी मोहीम राबवतात, कीर्तनातून हे विषय सांगतात. या बोलण्याचं चीज करा. एका तरुणानं ठरवा, एकानं ठरवलं ना त्याला पाहून आणखी 4-2 तयार होतील आणि व्यसनापासून दूर जातील. आपलं राष्ट्र बळकट होईल. तर सतीनं संस्कार, शूरानं देशाचं संरक्षण आणि संतांनी संस्कृती सांभाळायची आहे. संस्कृतीचे उपासक जगद्गुरु तुकोबराय. या संस्कृतीला सांभाळणाऱ्या संतांच्या बाबतीतला भाव, त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवा, हा मुद्दा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची
संतांची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा संतांची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा झालो त्यांचा झालो त्यांचा. फार सुंदर, फार सुंदर. संतांची पायी काय म्हणतात तुकोबराया, हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या चरणावर आमचा विश्वास आहे. आता विश्वास शब्द फार सुंदर आहे बरं. विश्वास हा शब्द किती अक्षरांचा बनलाय? झोपले का काय? सांगा पटकन. विश्वास या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 3.5 अक्षराचा हा शब्द आहे. एक जोडाक्षर आहे ना, विश्वास. 3.5 अक्षराचा हा शब्द आहे. आपलाच देह आपल्या हातानं मोजा. किती आहे? 3.5 हाताचा देह आहे. 3.5 हाताच्या देहाचं संबंध जीवन 3.5 अक्षरावर अवलंबून आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेलात, त्या जेवणाचे पैसे देता तुम्ही. पैसे देऊनही त्या वाढलेल्या जेवणावर तुमचा काय असतो? विश्वास असतो. कोणता विश्वास? की याच्यामध्ये मुंग्या मुक्कामाला नव्हत्या, याच्यात झुरळं फिरलेली नाहीत, त्याच्यात पालीनं काही घाण केलेली नाही. हा विश्वास आहे त्या जेवणावर तुमचा. डॉक्टरांकडे गेलात, डॉक्टर साहेब कोणतं औषध कुठं द्यावं आम्हाला काही कळत नाही, इंजेक्शनमध्ये काय औषध भरलंय आम्हाला कळत नाही, पण आम्ही डॉक्टरवरती ठेवलेला तो काय आहे? विश्वासच आहे. तोंडा मागितला हुंडा दिला आणि लेकरू काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हवाली केलं. सासरी वाटी लावली मुलगी. त्या हुंड्यापेक्षाही सगळ्यात मोठा काय असतो? विश्वास, की आमच्या लेकराला सांभाळतील. 1 रुपया हुंडा घेतला नाही आणि सून घरात आणली, ही म्हातारपणे सुखात सांभाळल. हा काय आहे? विश्वास. पण कधी कधी याच विश्वासाला तडा जातो. एक कीर्तनात आजीबाई रडत होत्या माझ्या, खूप रडायच्या. मला वाटलं आजी कीर्तनात रडते, कीर्तन खूपच कळू लागलं वाटतं आजीला. मी सगळी माणसं सोडून म्हातारीकडे पाहूनच कीर्तन करायला लागले. कधी कधी आमचा पण रॉंग नंबर लागतो बरं, लागतो. एक बाबा कीर्तनात अशी मान हलवायचे, असे डोलायचे. मी म्हटले, अरे श्रोता असावा तर असा, काय तल्लीन होऊन बाबा कीर्तन ऐकताय? एकानं सांगितलं, दीदी ते बहिरे आहेत. कधी कधी आमचा सुद्धा रॉंग नंबर लागतो. तसं ते आजी रडत होती. मला वाटलं आजीचे अष्टसात्विक भाव जागे झाले. आजी, कीर्तन झालं, मी आजीची भेट घेतली. म्हटलं, आजी का बरं रडताय तुम्ही कीर्तनात? कीर्तन कळालं का तुम्हाला? दीदी काहीच नका विचारू मला. म्हटलं, आजी एवढ्या दुःखी आहात, काय म्हाताऱ्याचा काही त्रास आहे का? दीदी माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या इच्छापूरमध्ये नाही. म्हटलं, चांगलं आहे म्हातारं, खूप चांगलं आहे. म्हटलं, कशावरनं चांगलं आहे ठरवलं तुम्ही? ऐन तरुणपणामध्ये कुणाच्या मिरच्या, कुणाचे दोडके, कुणाचे भोपळे गुपचूप तोडून घेऊन यायचे मी. पुढचं तर ऐका, सारं गाव भांडायला यायचं, पण म्हातारं माझ्याच बाजूनं बोलायचं. म्हाताऱ्याच्या भाकरीचा प्रश्न होता, ते तुमच्याच बाजूनं बोलणार नाही तर कोणाकडनं बोलणार? म्हटलं, ठीक आहे आजी, म्हातारं चांगलं आहे. पोराचा काही त्रास आहे का? दीदी माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या पंचकृषीत नाही. म्हटलं, काय करतो पप्या? रोज कीर्तनाला जातो. म्हटलं, नोकरी आहे का? नाही नाही, शेतकरी आहे. बरं,
गाडीमध्ये पेट्रोल कुठून टाकतो? कीर्तन संपायच्या आत उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो. म्हटलं पप्या पण एक नंबर आहे आजी, सगळं घर छान आहे. मग अडचण काय, रडायचं कारण काय? मग शेवटचा मुद्दा राहिला. म्हटलं पप्याचं लग्न झालंय का? बरेच दिवस झाले, 10 वर्ष झाले पप्याचं लग्न झालं. म्हटलं मग काही सुनाचा त्रास आहे का तुम्हाला? म्हातारी माझ्या गळ्यातच पडून रडायला लागले. सुनाचा त्रास आहे का म्हटल्यावर म्हटलं आजी सुनबाईचा त्रास काय सांगू दीदी तुम्हाला. माझ्या डोक्याला तेल नाही, माझ्या भाजीला तेल नाही, अंगाला साबण नाही, कपड्याला साबण नाही. माझं खोटं वाटत असेल तर वास घेऊन पहा मला. मी म्हटलं मला नका वास देऊ, खोटं बोलत नाही दीदी. 4 दात राहिलेत पण ती तोंडाला लावायला मंजन देत नाही. खोटं वाटत असेल तर नको, सगळं खरं आहे तुमचं, वास देऊ नका. म्हटलं आजी एवढी सून तुम्हाला त्रास देते, जवळच्या नात्यातली आहे का दूरच्या? सख्या भावाची. म्हटलं मग सख्या भावाची आहे म्हणूनच काम फसलं म्हणलं तुमचं. इथं बऱ्याच तशा जोड्या असतील सख्या भावाच्या, त्या एकमेकीला पहा म्हणत होत्या, पहा पहा आपल्यावरच आलंय आता. म्हटलं आजी तुमचं विश्वास फसला म्हटलं. म्हणे दीदी भावाची पोरगी सांभाळल म्हणून आणली, पण माझ्या विश्वासाला तडा गेला. हाच विश्वास आहे. व्यवहारामध्ये आपण जीवन जगत असताना एखाद्या कामावरती, एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो. कधी कधी विश्वास सांभाळला जातो, कधी विश्वासाला तडा जातो. या सगळ्या उदाहरणातून मला एकच सांगायचं की माणसाचं जीवन हे विश्वासावर अवलंबून आहे. पण हा विश्वास ठेवायचा कुठे? संतांच्या पायावर. व्यवहारात विश्वास ठेवला तर कधी कधी दगाफटका होण्याची शक्यता आहे, पण संतांच्या पायावर विश्वास ठेवा, तुमचं नुकसान होणार नाही, दगाफटका नाही, तुमचं कोटी कल्याण होईल. संतांच्या चरणावर विश्वास ठेवायचा. नेमकं काय करायचं तर संतांची सेवा करायची, संतांनी सांगितलेलं ऐकायचं, संतांच्या वचनानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. बरं संतांची सेवा केली म्हणजे संतांच्या चरणावर विश्वास ठेवला, भलं होतं का? 100%. उदाहरण सांगते तुम्हाला, कान देऊ नाही का, धनपाल नावाचा एक श्रीमंत व्यक्ती आहे, खूप धनवान आहे तो, आणि खूप धनवान असल्या कारणानं त्याचं नाव धनपाल आहे. पण तो धनपाल एवढा श्रीमंत होता पण लग्नच करत नव्हता. का? म्हणे मी धार्मिक आहे, माझ्या प्रपंचात जर धर्मविरोधी मुलगी माझी पत्नी म्हणून आली तर माझ्या सगळ्या देवधर्माचं वाटोळं होईल. मला माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या परिवारात, माझ्या गृहस्थ जीवनामध्ये अशी मुलगी मला पत्नी म्हणून पाहिजे ना. मी जर पूजेला बसलो तर तिनं पाणी आणून द्यावं, मी देवाला स्नान घालू लागलो तर तिनं चंदन उगाडावं, मी देवाला तिलक करू लागलो तर तिनं फुलं आणून द्यावीत, मी जर देवाला आरती ओवाळू लागलो तर तिनं घंटा वाजवावी, मी जर पारायण करू लागलो तर तिनं दिवा लावावा, आणि मी देवाला नमस्कार करू लागलो तर तिनं देवाला प्रसादाची व्यवस्था करावी. अशी पत्नी जर माझ्या कुटुंबामध्ये असेल तर माझं जीवन सफल होईल. अन्यथा माझ्या विरोधी स्वभावाची पत्नी जर माझ्या कुटुंबात आली तर माझं काही भलं होणार नाही. म्हणून धनपाल बरेच दिवस लग्नच करणार, ऐकताय ना, लग्नच करायला तयार नाहीत. एक दिवस असा एक स्थळ लक्षात आलं, कोणीतरी सांगितलं धनपालजीला, धनपाल अशी मुलगी आहे, तिची अट आहे, जो 1000 वारकऱ्यांना रोज जीव घालल ती त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. अरे धनपाल म्हटलं ही तर माझ्याही पेक्षा धार्मिक आहे, हिच्यासोबत लग्न करताना काही अडचण नाही, पत्रिकासुद्धा पाहणार नाही.
आणि मग धनपालचं त्या मुलीसोबत लग्न झालं. काही लग्नानंतरचे विधी पूर्ण झाले आणि धनपालजी पत्नीला दिलेला शब्द आता पूर्ण करणार आहेत. कोणता शब्द? रोज 1000 संतांना, वारकऱ्यांना, देव ब्राह्मणांना जीव घालायचं, तो शब्द. धनपालजी निमंत्रण द्यायला गेले, तिला सांगितलं तो संतांना जेवणासाठी पक्वान्न तयार कर. ती पक्वान्न तयार करायला लागली. धनपालजीनं निमंत्रण दिलं. हजारो लोकांची पंगत बसली. एवढे सुंदर पदार्थ होते ना, बोट चाटून चाटून खात होती लोक. शिरा, कढी, वडी, बासुंदी, पुरी, मसाले भात, आमटी, खीर, बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, गवारची भाजी, कोशिंबिरी वडी, हिरव्या मिरच्याचा ठेचा, तळलेले पापड, टोमॅटोची चटणी, वांग्याचं भरीत. विसरू नका आज एकादशी आहे म्हणून. एवढे पक्वान्न तिनं केले, एवढं आनंदानं जेवण केलं सगळ्यांनी. त्या जेवणाची चर्चा झाली. अरे म्हणे खूपच पदार्थ आहेत, आणि जाताना सांगितलं उद्या पण जेवायला या. मग आपला वारकरी संप्रदाय, आपला हिंदू धर्म, आपली भारतीय परंपरा अशी आहे, जर आपण 10 लोकाला जेवायला निमंत्रण दिलं आणि जर 15 लोक जेवायला बसली तर उरलेल्या 5 लोकांना आपण पात्रावरचं उठवून लावत नाही. आपण म्हणतो बाबा रे नाही बरं पोटभर, पण घासभर खा, पण ताटावरचं उठवू नको. बरोबर ना? ही आपली रीत आहे, या देशाची रीत आहे, ही आपल्या वारकरी संप्रदायाची रीत आहे. 2 घास खा. मग 1000 लोकांचं निमंत्रण होतं, पण आले जेवायला 1100, कधी 1200 लोक जेवायचे, कधी 1500 लोक जेवायचे. धनपालजी बोलवायला आणि त्यांची पत्नी जीव घालायला. रोज जेवणाचा कार्यक्रम. माझ्या ताई दादांनो, धनपाल हे गडगंज श्रीमंत होते, पण जवळचं धन रोजच जेवणात खर्ची होत असेल, येण्याचा काही सोर्स नसेल, धन कमावण्याचा काही सोर्स नाही, तर जवळचं धन संपेल का नाही? धन संपलं जवळचं. धनपालजीच्या लक्षात आलं आता 2च दिवस पुरेल एवढी अन्नधान्याची शिधा सामुग्री आहे, आता संतांना कसं जीव घालायचं? 3ऱ्या दिवशी संतांना कसं जीव घालायचं? मग धनपालजीनं उसनवारी चालू केली. ओळखीच्या लोकांना म्हणायला लागले आम्हाला उसनं द्या. कुणाकडनं डाळ, कुणाकडनं गूळ, कुणाकडनं शेंगदाणे, कुणाकडनं तांदूळ, कुणाकडनं गहू, तेल, मीठ, मिरची. उसनवारी मागितलं, संतांना जीव घातलं. असं 6 महिने चाल ढकल केली. लोक वापस मागायला लागले. धनपालजी तेव्हा नाही का तुम्हाला एक तेलाचा डबा दिला होता, तो द्या ना आता. धनपालजीनं 2 दिवसानं देतो, 8 दिवसानं देतो, देणंच झालं नाही. लोकांच्या लक्षात आलं धनपाल राहिले नाही, आता ते निर्धन झालेले आहेत. लोक आता त्यांना मदतीचा हात करत नाहीत. अरे देऊ नका, दिलेलं वापस येत नाही, देऊ नका. कोणीच मदत करना. धनपालजीचं मन भरून आलं. देवा आता संतांना जीव घालण्यासाठी माझ्याजवळ काही नाही, लोक मला मदत करत नाहीत, कसं जीव घालू संतांना? देवा माफ कर मला, संतांना जीव घालण्यासाठी आता मी चोरी करतोय. बरं, देवाची माफी मागितली. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं चोरी चालू केली. कोणाच्या घरनं डाळ, कोणाच्या घरनं गूळ, कोणाच्या घरनं गहू, कोणाच्या घरनं तांदूळ, तेल, मीठ, मिरची चोरी चालू केली. लोकांची चर्चा चालू झाली. अरे पैसे चोरी जात नाही, दागिने चोरी जात नाही, अन्नधान्याची सामुग्री चोरी जाते. मग लोकांनी अन्नधान्याची सुरक्षा वाढवली. धनपालजीच्या लक्षात आलं आता इथे पण चोरी करता येणार नाही. मग धनपालजीनं अशा घरी चोरी करायचं ठरवलं की जी लोक कधीच कीर्तनाला येत नाहीत, जी कधी सप्ताहात अन्नदान करत नाहीत, जी कधी सप्ताहाला देणगी देत नाहीत, तीर्थयात्रेला जात नाहीत, मोबाईलवर काय लागले टी व्हीवर सुद्धा जे कीर्तन ऐकत नाहीत, त्यांच्या घरी चोरी करायचं ठरवलं. मग रोज एकाच्या घरी चोरी. ती लोक शहाणी झाले, कोणीतरी चोरी करता आपल्या इथे, पहारा वाढवला. बरं, तिथे पण चोरी करता येईना. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं वाटमारी चालू केली.
वाटेवर लोकांना अडवायचं, त्यांच्याजवळचं धन चोरायचं, संतांना जीव घालायचं. ऐका, धनपालजीनं चोरी केली पण त्यातून संतांना जीव घातलंय. त्या वाटेची एवढी चर्चा झाली, अरे म्हणे या वाटेवर ते धनपाल असतो, जाऊ नका त्या वाटेवर. लोक त्या वाटेवर जाईनात. एकच दिवसाची सामुग्री घरामध्ये शिल्लक होती. धनपालजीनं एक दिवस अगोदरपासनं घर सोडलं होतं. उभा दिवस त्यांनी त्या वाटेवर थांबले होते, पण त्यांना कोणीच त्या रस्त्यावर सापडलं नाही. धनपालजीला दुसरा दिवस उजाडला आणि धनपालजीचे डोळे आसवाने डबडबले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. हे नारायणा, आज जर मला कोणी वाटसरू चोरी करण्यासाठी नाही सापडला तर माझ्या घरात संत उपवाशी राहतील. असं रिकामं तोंड घेऊन वापस जाणार नाही मी. देवा, कोणीतरी या रस्त्यावर पाठव की जेणेकरून मला धन लुटून घेता येईल आणि संतांना जीव घालता येईल. मी माझं पूर्ण जीवन संतांच्या पायावर खर्च केलंय. संतांची पायी खर्चावे शरीर, संतांची पायी खर्चावे शरीर, संतांची पायी. मी माझं जीवन अर्पण केलंय. देवा, माझी विनंती आहे, कोणीतरी वाटसरू पाठव, कारण संत माझ्या दारात उपवाशी नको राहिला. काय तळमळ आहे. ऐका माझ्या ताईंनो, कोणीच दुपारी 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत कोणी त्या रस्त्यावर आलं नाही. धनपालजी म्हटले 12 वाजेपर्यंत वाट पाहणार. कोणी नाही आलं तर हा धनपाल इथे चिता पेटवून त्यात शरीर सोडणार, पण रिकामं तोंड घेऊन घरी जाणार नाही. अरण्यातली लाकडं जमा केली, चिता पेटवली आणि त्या चितेला चक्कर मारायला चालू केलं धनपालनं. 3 चक्कर मारेपर्यंत कोणी आलं तर ठीक, नाहीतर गेलो. पहिली चक्कर मारायला चालू केली आणि विटेवरच्या मालकानं विटेवरून उडीच मारली खाली. देव स्वतःच्या शृंगारगृहात गेले. एवढे दागिने देवाना अंगावर घातले, एवढे दागिने अंगावर घातले. डोळ्याला चष्मा काय, फेट्याला सोन्याची चैन काय, बाजूबंद काय, जोड्याला सोनं काय, हातातल्या छडीला सोनं, हातामध्ये साकळ्या, गळ्यात साकळ्या, खूप सोन्यानं देव मडला. आणि भगवान परमात्मा शेठजीचं रूप घेऊन निघाले. रुक्मिणी मा साहेब म्हटले, बाई आता वेगळाच मेकअप केलाय तुम्ही तर आज, आणि एवढा मेकअप करून एवढे दागिने घालून कुठं निघालात? रुक्माई, माझा विशेष भक्त आहे, त्या विशेष भक्ताला मी भेटायला चाललोय. रुक्माई म्हणतात, मी येऊ का? नको नको, काहीतरी गडबड करशील तिकडे येऊन, तू नको येऊ. स्वामी, मला तुमचा तो विशेष भक्त पाहायचा, येऊ द्या, मला अजिबात काही गडबड करणार नाही. ठीक आहे रुक्माई, लग्नात नाही घातले त्याच्यापेक्षा जास्त सोने घाल अंगावर. रुक्माई सोन्यानं मडल्या. सोन्यानं मढून निघाले 2 जण आणि धनपालजीची 3री चक्कर झाली. धनपालजी चितेत उडी मारणार, आवाज आला, छुम छुम छुम. कान टवकारले आणि पाहिलं मान वळवून तर लख प्रकाश पडला होता सोन्याचा. सहस्रदीपे दीपकैची प्रकाशली प्रभा, उजळल्या 10 दिशा गगना, आली से शोभा. लख प्रकाश पडला आणि धनपालनं पाहिलं. धनपालनं उडी मारायची सोडली आणि धनपाल देवाकडे, आभाळाकडे पाहून म्हणतो, देवा, अरे तुला 1 डोळा मागितला तर तू 2 डोळे दिले. देवा, तू जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. खरं आहे बरं. देव कार्यामध्ये द्याल तुम्ही तर देव तुम्हाला भरभरून देईल. आणि देवानं देऊनही जर आपण त्याच्या कार्यात दिलं नाही तर पुढचं पण ऐका. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, और भगवान जब लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. देताना छप्पर फाडून देतो आणि घेताना चमडी सुद्धा काढून घेतो. देवा,
अरे काय दिलं तुला? एका दिवसाची सोय मागितली तर तू 10 वर्षाची व्यवस्था लावली. आता असं लुटतो या म्हाताऱ्या जोडीला. शेठजीचं रूप घेऊन आले होते भगवान. म्हातारं शरीर डुब 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 उड्या मारत, टुन 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 टुन, गुबगुबीत शरीर, मोठी ढेरी, खोल डोळे, तोबरे गाल, आणि त्या ओठामध्ये पान, नाकावरचा चष्मा, अशी ती पगडी, आणि भगवान डोलत 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 आले. आणि धनपाल पुढे गेले. शेठजी जय श्रीकृष्ण. शांत बस. जय श्रीकृष्ण म्हणायचं नाही का? लोक देवाचं नाव घेतात आणि फसवतात. ठीक आहे शेठजी, नाही घेत देवाचं नाव. काय सेवा करू? अरे म्हणे या जंगलामध्ये धनपाल नावाचा कोणीतरी डाकू आहे, त्याच्यापासून आम्हाला वाचव आणि पलीकडच्या गावात सोड. तू जर आम्हाला मदत केली तर तुला 5 सोन्याच्या मोहरा दिल्या. धनपालजी म्हणतात, शेठजी तो डाकू मला माहिती आहे, तुम्हाला चांगल्या रस्त्यानं पोहोच करतो, काळजी करू नका, फक्त माझ्या मागे या. देवाला माहिती नाही धनपाल कोण आहे म्हणून, पण काय लीला देवाची. धनपाल पुढे आणि हे दोघं पाठीमागे डुब 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 निघाले. आणि पाठीमागे चालताय. धनपाल असल्या जंगलात घेऊन गेला, ओरडलं तरी आवाज जाणार नाही कोणाला. आणि तिकडे किर्र जंगलात घेऊन गेला आणि धनपालनं बाया मागे सारल्या. शेठजी याच देहाला धनपाल म्हणतात. बापरे, भगवान थर 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 कापायला लागले. देवाला काय बोलावं ते म्हणतो. तू धनपाल? तू धनपाल? हो मी धनपाल आहे. बोला आता, जीव जर प्रिय असेल तर पटकन अंगावरचं सोनं काढून द्या, नाही तर असला तुमचा गेम करतो आता. धनपाल हात जोडतो, तुला मारू नको, आम्हाला सगळं देतो तुला. अंगावरचं सोनं काढलं. ऐका ना, भगवान जेव्हा घाबरले होते ना तेव्हा रुक्माई हसत होत्या. का? म्हणे मोठे मोठे राक्षस जेव्हा समोर उभे राहिले तेव्हा नाही एवढे घाबरले. आणि याला पाहून किती घाबरायचं नाटक करतात बाई. भगवंतानं कोपरा मारला. रुक्माई तू पण नाटक कर घाबरण्याचं. रुक्माई पण नाटक करतात घाबरण्याचं. घाबरले घाबरले. आणि मग भगवान परमात्मा नाटक करतात घाबरल्याचं. अंगावरचं सगळं सगळं सोनं देतात. धनपाल आता येऊ का? छडी दे. छडीशिवाय चालता येत नाही, पाठीतच घालतो तुझ्या छडी. दिली छडी. घे घे घे. धनपाल येऊ का? जोडा दे, पायातला जोडा, त्याला सोनं लागलेलं आहे. धनपाल चप्पल शिवाय चालता, लातच घालतो तुझ्या कंबरड्यात. घेऊन टाक घेऊन टाक. जोडा पण दिला. येऊ का धनपाल? चष्मा काढ, डोळ्याचा चष्मा. धनपाल दिसत नाही बिना चष्म्याचं. थांब, तुझा चष्मा काढून देऊन टाकला. चष्मा दिला, जोडा दिला, छडी दिली, पगडी दिली, घडी दिली, सगळं सगळं दिलं. धनपाल आता येऊ का? थांब, तुझ्या बोटात अंगठी आहे ती काढ, कारण या अंगठीत कमीत कमी संतांचं 2 दिवसाचं जेवण होईल. धनपाल ती फसलेली आहे, निघत नाही. थांब मी काढतो. धनपालनं काढायचा प्रयत्न केला, अंगठीच निघना. धनपाल म्हटला अंगठी तर सोडत नाही. पठ्ठ्या, एकदा जयकृष्ण जर बोलला असताना तू तर तुला एवढं सोडलं असतं रे, पण तू हरे कृष्ण सुद्धा बोलला नाही, तुला कसलं सोडणार नाही मी आता. अंगठी तर काही निघना. आणि धनपाल म्हणतोय 2 दिवसाचं संताचं जेवण होईल. धनपाल म्हटले, हे बघ शेठजी, असंही तुला, मला तर अंगठी पाहिजेच आहे, असंही या बोटाची तुला काही गरज नाही म्हणे. त्याचं बोट कापून घेतो ना, अंगठी काढून घेतो. धनपालनं बोटाला सुरी लावली आणि असं बोट कापणार, भगवान प्रगट झाले. पंढरनाथ भगवान की जय. भगवान प्रगट झाले. धनपालचे ओठ कापरे झाले, अंग रोमांचित झालं, डोळे डबडबले. माफ करा देवा, मला चुकलो मी देवा, तुम्हाला मी काय करायला लागलो होतो, मला माफ करा, चुकलो मी. धनपाल माफी मागतायत. पण भगवान म्हणतात, धनपाल स्वतःला असा गुन्हेगारासारखा समजू नकोस. मान्य मला तू चोरी केलीस, पण चोरी करून तू तुझा संसार वाढवला नाही. चोरी करून तू तुझी घरं बांधली नाहीस, पत्नीला दागिने नाही घेतले, तू काहीच केलं नाही. तू फक्त एकच केलं, संतांना जीव घालण्याचं काम केलं. अरे जी लोक चुकूनही कधी कथा कीर्तन ऐकत नाहीत, त्यांचं धन चोरून त्यांच्या खात्यात पुण्य जमा केलंस तू. खूप मोठं पुण्याचं काम केलं. धनपाल, आता आजपासून तुला कोणाकडे हात पसरण्याची आणि कोणाच्या हातातले दागिने काढून घेण्याची वेळ येणार नाही.
तू म्हणतोस ना 10 वर्ष पुरेल, मी सांगतो जोपर्यंत तू जिवंत आहेस ना तोपर्यंत संत सेवेसाठी हे धन तुला उपयोगी येईल. साधूच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं जे मिळत असतं ना ते कधीच संपत नसतं. पहा, आयुष्यभर पुरेल तुला. आता येऊ का धनपाल? धनपाल बोलला, देवा, ज्या पत्नीमुळे मला संत सेवा करायची सवय लागली त्या माझ्या पत्नीला दर्शन नाही देणार ना. भगवान धनपालच्या घरी आले आणि धनपालच्या घरी येऊन देवानं त्याच्या पत्नीला दर्शन दिलं. पंढरीनाथ भगवान की जय. लक्षात घ्या, संत श्रेष्ठ आहेत का साधे आहेत याचा विचार न करता वारकऱ्यांना, साधू संतांना, देव ब्राह्मणांना पवित्र भावनेनं फक्त अन्नदान केलं तर देव स्वतःहून तिथे भेटायला आला. एवढा प्रभाव संत सेवेचा आहे, संतांच्यावर ठेवलेला श्रद्धेचा आहे. म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. पण संत सेवा करत असताना, अन्नदान करत असताना, धर्मदान करत असताना कधी आपण मन बाजीक ठेवायचं नाही. कुठे मनामध्ये विकल्प येऊ द्यायचं नाही. जमेल ती सेवा करत राहा. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांचे दास झाल्यानंतर संत काय करतात? अभंगाचं दुसरं चरण. तेची माझे हित करीती सकळ, 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 तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा तेची माझे करी, हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी. वा वा वा. भक्तिताईसाठी, भाविकाताई, साक्षी, जोरात टाळी वाजवा लेकरांसाठी. फार गुणी आहेत ही, फार गुणी आहेत. हे सोपंच नाही एवढं सगळं. काही लोकांना वाटतं काय अवघड आहे, कीर्तन करायचं अवघड काय, गायन करायचं काय अवघड आहे, वाजवायचं काय अवघड आहे. एक असंच म्हटलं ना, काय अवघड आहे, उद्या आम्ही कीर्तन करू. म्हटलं करा. मग त्यानं सकाळपासूनच प्रॅक्टिस चालू केली. सकाळीच एकाच्या 10व्याला गेलं आणि तिथंच हातात माईक घेतला. यांचं दुःखद निधन झाल्या कारणानं यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात येत आहे. सकाळपासून श्रद्धांजलीच देत होतं.
संध्याकाळी आलं कीर्तनात, म्हणे आज फक्त निवेदन करतो, कीर्तन संपल्यानंतर मनोगत मांडतो, परवा कीर्तन करतो, काही हरकत नाही म्हणे. आज ट्रेलर हातात माईक घेतला. महाराजांनी एवढं सुंदर केलं, एवढं सुंदर केलं, लोकांना मंत्रमुग्ध केलं आणि सुंदर कीर्तन केल्या कारणानं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. सोपं वाटतंय? सोपं नाही आहे. इथं उभं राहिल्यावर कळतं किती घाम फुटतो, उगाचच घाम फुटत असतो. सोपं नाही. या लेकरांची वय किती आहेत आणि ह्या कमी वयामध्ये एवढं गाणं, एवढं वाजवणं, बाप रे बाप. खरं सांगू, यांच्या वयात मी जेव्हा होते ना तेव्हा मला सुद्धा एवढं जमत नव्हतं. खरंच यांचं कौतुक आहे. तिची माझी हित करी ती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संत कृपा करतात, मग संतांची कृपा झाली की देवाची कृपा आपोआप होते. काय करतात संत? थकल्या भागलेल्या कडेवर उचलून घेतात. भागली या मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि सांगतायत की संतांनी आमच्यावर कृपा करावी, संत कृपा व्हावी. याच्यासाठी संतांचं वाक्य हे वेदाच्या वाक्य एवढं आपल्याकडे प्रमाण पाहिजे. वेदाच्या वाक्य एवढं. तुका म्हणे शेष घेईन आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी रे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा लक्ष द्या इकडे. ठोबा हात उंच घ्या. हात. साक्षीताई, भाविकाताई यांच्या बोटातली जादू पहा आता. अजिबात कुणी उठायचं नाही मध्ये. ज्याच्या पोटात दुखल तेच उठल. अजिबात कुणी उठू नका. आणि या लेकरांचं कौतुक आता. हा टाळी. पक्वादाच्या वेळेस थांबायचा. हात उंच घ्या. कॅमेऱ्यात दिसू दे जरा हात उंच. पक्वादातून आता भाविकता एक दोन आवाज तुम्हाला काढून दाखवते. तलवारीचा आवाज निघाला का आवाज? हा